ग्रामीण भागासोबत आता मुंबईतही इंधन तुटवडा। मुंबईतील दादर, परळ, वडाळा, सायन परिसरातल्या पंपांवर पेट्रोल डिझेल संपलं। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोलच्या दरात ₹2.61, डिझेलच्या दरात ₹2.71 वाढ। मागील 12 दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ। पेट्रोल डिझेलच्या मागणीत 20% वाढ। पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कुणीही साठेबाजी करू नये। मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन। विनाकारण हिंसा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। जनतेच्या खिशावर डल्ला मारणं हा मोदी सरकारचा अजेंडा। राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका। पंतप्रधान मोदींचा महागाई मॅन असा उल्लेख। पेट्रोल डिझेलच्या किमती आणखी वाढणार, राहुल गांधींचा दावा। पूर्व विदर्भातले काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल। विधान परिषद निवडणुकीआधीच मतदार नगरसेवकांची पळवापळवी। काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती। इद्रिस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश। पार्थ पवारांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती, तर असा कोणताही आदेश मिळाला नसल्याची नायकवडी यांची पुढारी न्यूजशी बोलताना माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। प्रश्न पुरवल्याच्या बदल्यात हवालदारने रोख रक्कम स्वीकारल्याचं उघड।